हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मेहंदी कक्षा एपिसोड 1. आज आपण बनवतो आहे ब्रायडल स्टार्टअप. ही डिझाईन तुम्ही पामवरसुद्धा काढू शकता. जर क्लायंटला जर मिनिमल डिझाईन हवी असेल आणि त्यात थोडं डिझायनर पण हवं असेल तर तुम्ही ही डिझाईन त्यांच्या पामवर काढू शकता. पामवर काढत असाल तर फिंगरपासनं 2 बोट वर घेऊन आपल्याला हे लोटस काढायचे आहे. आणि जर ब्राईडला काढत असाल तर 4 to 5 फिंगर्स एल्बोपासनं खाली घेऊन आपल्याला ही डिझाईन काढायची आहे. सगळ्यात आधी लोटस काढून घ्यायचे. त्याच्यानंतर वरती जो मी शेप काढते आहे तो प्रॉपर काढायचा आहे. आणि तो मी एकदम प्रॉपर कसा काढायचा हे पण या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. लाईन बरोबर लाईन सरळ घेऊन मी तो शेप काढला आहे. आतमधला जो शेप काढला आहे त्यात मी काढत आहे पॅरोट हे पहिले लाईट काढायचे आहे, कारण आपण ते नंतर फिल करणार आहोत. त्यामुळे ते आधी लाईटच काढायचे आहे. आणि या पॅरोट्समध्ये जर काय म्हणते आपल्याला जर डिझाईन काढायचं, मी हे काढलेलं आहे एकदम लाईटमध्ये फ्लावर्स आणि हे काढले आहे लीव्स, तर तुम्ही अजून दुसरी कोणती डिझाईन टाकू शकता जेणेकरून ते अजून छान असं अट्रॅक्टिव्ह दिसेल. त्यानंतर मी त्याच्यावरती वरचा जो शेप घेतला त्याला पण एक लाईन काढून घेतली आहे. त्याला पायल फिल केलेली आहे आणि त्यावर डॉट्स दिलेले आहेत. डॉट्स दिल्यानंतर मी पूर्ण जे निगेटिव्ह लोटस आपण जे काढलेले आहे लोटस त्याला पूर्ण फिल करून घेतला आहे. वरचा पण जो शेप ब्लँक दिसतो त्याला पण मी पूर्ण फिल करून घेतलं आहे. ही डिझाईन खूप सुंदर दिसते. पामवर जर कोणाला एकदम डिझायनर आणि थोडंसं छान पाहिजे असेल तर प्रॉपर दिसते. आणि ही फील केल्यानंतर ब्राईडला पण एकदम स्टार्टिंगला खूप सुंदर दिसते. म्हणजे जर तुमच्या ब्राईडची अशी रिक्वायरमेंट असेल की तुम्हाला एकदम युनिक डिझाईन पाहिजे आहे, त्यात क्यूट लोटस क्यूट पॅरोट्स पाहिजे आहे, तर तुम्ही ही डिझाईन नक्की त्यांच्या हातावर ट्राय करू शकता. तुम्हाला माझी आजची डिझाईन कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. हा आहे डिझाईनचा फायनल लुक. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन डिझाईनसह पुन्हा भेटू. थँक्यू.